अख्ख्या जगावर अल्लाहचं साम्राज्य निर्माण करण्यासाठी काफिरांसोबत जिहाद करा, त्यांच्या बायका मुलींना पळवून न्या, त्यांना बाटवा आणि धर्मांतर करून निकाह करा. हे जिहादी वचन प्रत्येक इमानदार मुसलमान मोठ्या श्रद्धेनं पाळत असतो. कारण अल्लाहने आपल्याला याच मकसदसाठी जन्माला घातले व आपल्याला सगळी मानवजात ही इस्लामच्या छत्रछायेखाली आणायची आहे असं डोक्यात ठेवत तो कायम काम करत असतो. अल्लाहच्या सल्तनतीसाठी जिहाद केला पाहिजे व जिहादासाठी कोणत्याही थराला जावं लागलं तरी चालेल, कारण जिहाद हाच अल्लाहचा अंतिम पैगाम आहे अशी मानसिकता इथल्या बहुसंख्य जिहादी मुस्लिमांची आहे. भारताला काही केले अल्लाहची भूमी बनवायची असं टार्गेट डोक्यात ठेवून गेली अनेक शतकं उघड रीतीने जिहाद राबवून गजवाए हिंदचं ऐलान करून देखील हे हिंदू धर्मांतरित झाले नाहीत, म्हणून आता वेगवेगळ्या पद्धती राबवल्या जात आहेत. त्यातूनच त्यांनी वेगवेगळे जिहाद निर्माण केले. त्यातीलच एक जिहाद म्हणजे लव जिहाद. लव जिहाद मध्ये हिंदू मुलींना टार्गेट करून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडलं जातं. गेल्या काही वर्षांपासून लव जिहाद मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हिंदू मुलींना वेगवेगळ्या प्रकारे फसवलं जात आहे. अशातच आणखी एक नवीन प्रकार समोर येत आहे, तो म्हणजे डिजिटल लव जिहाद. नेमका काय आहे प्रकार, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, रुतम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नुकतंच मध्य प्रदेशातील जबलपूर इथलं एक प्रकरण समोर येत आहे. इथं राहणाऱ्या एका मुस्लिम तरुणानं आपली ओळख लपवून एका हिंदू मुलीला आपल्या जाळ्यात अडकवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या मुस्लिम तरुणानं विवाह वेबसाईटच्या माध्यमातून एका दलित महिलेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि यानंतर त्यानं तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला आणि नंतर तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. या प्रकरणी पीडितेनं FIR दाखल केली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना जबलपूरच्या भगवानगंज पोलीस स्टेशन परिसरात घडली. मोहम्मद हुसेन असं या तरुणाचं नाव आहे. त्यानं महिलेला स्वतःचं राहुल असं हिंदू नाव सांगून आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि त्यानंतर तिच्यावर सातत्याने बलात्कार केला. या संदर्भात दाखल केलेल्या तक्रारीत 37 वर्षीय दलित महिलेनं सांगितलं की तिनं 1.5 वर्षांपूर्वी मॅट्रिमोनियल साईटवर राहुल नावाचं एका हिंदू मुलाचं प्रोफाईल पाहिलं आणि या तरुणाशी संभाषण सुरू केलं. यानंतर दोघांचीही मैत्री झाली आणि एक दिवस राहुल आणि पीडितेची एका हॉटेलमध्ये भेट झाली. इथं दोघांनीही एकमेकांना पसंत केलं आणि लग्न करण्याचाही होकार दिला. पीडितेनं सांगितलं की राहुल असं हिंदू मुलाचं नाव धारण केलेल्या त्या मुस्लिम मुलाने तिला विश्वासात घेतलं आणि तिला 22 सप्टेंबर 2024 रोजी भेटण्यासाठी एका हॉटेलमध्ये बोलावलं. इथं त्यानं पीडितेवर बलात्कार केला आणि नंतर काही दिवसांनी दलित महिलेला लग्नास नकार दिला. एवढंच नाही तर तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. यानंतर पीडितेला समजलं की ती ज्या व्यक्तीला राहुल समजत होती तो मोहम्मद हुसेन आहे. फसवणूक झाल्यानंतर पीडितेने पोलिसात धाव घेतली आणि राहुल उर्फ मोहम्मद हुसेन विरोधात भगवानगंज पोलीस ठाण्यात FIR दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आणि यानंतर मोहम्मद हुसेनला अटक करण्यात आली. त्याच्या विरुद्ध SSC, ST आणि बलात्कारासह इतर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. राहुलने मोहम्मद हुसेनच्या नावाने ज्या वेबसाईटवर प्रोफाईल बनवलं होतं त्या वेबसाईटलाही पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. मोहम्मद हुसेननं राहुलकडून आणखी किती मुलींवर अशाच प्रकारे अत्याचार केला आहे याचाही पोलीस आता तपास करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून लव जिहादच्या घटनेत सातत्याने वाढ होत असून हा चिंतेचा विषय बनला आहे असं या संदर्भात सामाजिक काम करणाऱ्या हिंदू संघटनांचं म्हणणं आहे. लव जिहादसाठी अशा डिजिटल माध्यमांचाही उपयोग आता सुरू झालाय. लव जिहादही आता हायटेक होत चाललंय. दुर्दैवानं अशा मुलांच्या चॉकलेटी चेहऱ्यासारख्या खोट्या प्रोफाईलवर हिंदू मुली विश्वास ठेवतात आणि फसतात. मेरा अब्दुल ऐसा नाही है असं म्हणत अनेक मुलींना आपला जीव गमवावा लागला. लव जिहादचा शेवट हा सुखी संसारात होत नसून फ्रीजमध्ये तुकड्यांच्या स्वरूपात झाल्याची असंख्य उदाहरणं आपल्या पाहण्यात आहेत. या सर्वात जनजागृतीची आवश्यकता असल्याचं हिंदू संघटनांकडून सांगण्यात येत आहे. लव जिहादच्या या बदलत्या स्वरूपाबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी रुतम मराठीला सबस्क्राईब करा.